अंकिता शुभम बोकरे. मी रुपालीताईंकडे योग व गर्भसंस्कारच्या सेशनला जॉईन झाले होते. तर फर्स्ट प्रेग्नन्सी असल्यामुळं खूप साऱ्या गोष्टींचं टेन्शन होतं. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीने केल्याने माझ्या बाळावर चांगले परिणाम होतील किंवा कोणत्या गोष्टींमुळे माझ्या बाळावर वाईट परिणाम होतील. ह्या गोष्टींसाठी मला एक योग्य मार्गदर्शन हवं होतं आणि ते मला रुपालीताईंच्या माध्यमातून भेटले. त्यासाठी पहिल्यांदा रुपालीताईंचे खूप सारे आभार. तर प्रेग्नन्सी सुरुवातीला काही प्रकारचे त्रास होतात. त्या त्रासांबद्दल काहीच माहिती नसते आणि पहिली प्रेग्नन्सी असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला भीत असतो की हे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. तर स्टार्टिंगला मला खूप माझी पाठ दुखत होती, कंबर दुखत होती, नंतर माझ्या हातापायावर सूज येत होती, झोप लागत नव्हती, थकवा जाणवतं सारखं. नंतर एक सगळ्यात मोठा माझा प्रॉब्लेम होता की प्रेग्नन्सीमध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काही नाही खाल्लं पाहिजे. हे सगळे माझे प्रॉब्लेम होते आणि हे सगळे माझे प्रॉब्लेम रुपालीताईंकडे आल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाने सॉल्व्ह झाले. पहिलं तर जे मला कंबरदुखी, पाठदुखी, जो माझा फिजिकली त्रास होत होता तो योग, प्राणायाम ह्या त्या गोष्टींमुळे तो कमी झाला. जी झोपेची समस्या होती ती प्राणायाम केल्याने ती समस्या माझी कमी झाली. थकवा येत होता तर थकव्यासाठी मॅडमनी वेगवेगळ्या प्रकारच्या थकवा येत होता त्यासाठी श्वासांचे वेगवेगळ्या प्रकारचे आसने केले. थकवा माझा नाहीसा झाला. मला खाऊ तर खूप काही काही वाटत होतं, पण त्या खाण्याने किंवा त्या ओव्हर इटिंगने माझ्या बाळावर काय वाईट परिणाम होतील किंवा काही चांगले परिणाम होतील याबाबत पण आपल्याला माहिती घेणं गरजेचं होतं. ते मला रुपाली मॅडमने दिलं आणि मी माझ्यासारख्या आयांना एक सजेस्ट करू इच्छिते की तुम्हीही योग सुयोगच्या गर्भसंस्कारच्या सेशनला जॉईन करा. नक्की 100% बेनिफिट तुम्हाला माझ्या बाळासारखं तुमच्या बाळामध्ये. आणि मी जे आत्ता पॉझिटिव्हली बोलते किंवा मग ह्या पॉझिटिव्हली बोलण्यामागचं खरं श्रेय रुपाली मॅडमला जातं की त्यांनी ते करून घेतलं माझ्याकडून. जशी पाहिजे तशी माझी डिलिव्हरी झाली. त्यासाठी रुपाली मॅडमचे आभार. आणि नक्की योग सुयोगच्या गर्भसंस्कार आणि योगच्या सेशनला जॉईन व्हा. थँक्यू सो मच.